मुंबई इन दिनों नशेड़ियों से परेशान है। अब देखिए भाईंदर की काशीमीरा पुलिस रात को सड़कों पर कॉम्बिंग ऑपरेशन चला रही है। कॉम्बिंग ऑपरेशन मतलब पुलिस द्वारा की जा रही धरपकड़। रात में नशा करके घूमने और नियमों कानूनों की धज्जियां उड़ाते नशाखोरों की धरपकड़ के लिए काशीमीरा पुलिस रात में गश्त कर ऐसे नशेड़ियों पर नकेल कसने के लिए उन्हें गिरफ्तार कर रही है और उन पर मुकदमे चलाए जाएंगे। ये मामला है भाईंदर के काशीमीरा पुलिस क्षेत्र का, जहां पर पेड़कर पाड़ा नामक ये क्षेत्र है, जगह है जहां पर नशाखोरों से लोग परेशान हो चुके हैं। वहां के निवासियों ने पुलिस में शिकायत दी है कि पेड़कर पाड़ा के लोग नशाखोर और चोरों और डकैतों से परेशान हो चुके हैं। शिकायत में उन्होंने बताया है कि पेड़कर पाड़ा में यहाँ के नशाखोरों ने एरिया में आतंक मचा रखा है। राह चलती लड़कियों को परेशान करना, उनका पीछा करते उनका वीडियो बनाना और वीडियो बनाते उनके घर तक चले जाना जैसा गंभीर अपराध इन नशाखोरों द्वारा किया जा रहा है, जिससे वहां के लोगों में भय व्याप्त हो गया है। लोगों में इन चर्चियों के खिलाफ आक्रोश बढ़ने लगा और उन्होंने सीधे पुलिस स्टेशन का रुख किया। पुलिस को दी गई शिकायत में उन्होंने मामले को विस्तार से बताया और कार्रवाई की मांग की। अब शिकायत को लेकर काशीमीरा पुलिस के वरिष्ठ पुलिस निरीक्षक संदीप कदम ने अपनी टीम में शामिल पुलिस अधिकारियों के एक साथ शुक्रवार को पूरी रात पेड़कर पाड़ा में गश्त की है और साथ ही टीम बनाकर गश्त बढ़ाने का भी निर्देश दिया है, जिसके बाद पुलिस ने कार्रवाई करते हुए रात में घूमने और अपराध को अंजाम देने वाले ऐसे अपराधियों की धरपकड़ की जा रही है पुलिस द्वारा। और इस पूरे प्रकरण में पुलिस ने क्या कार्रवाई की है, आइए जानते हैं। काशीमीरा पोलीस यांच्या हद्दीत पेनकर पाडा हा जो भाग आहे, या भागात स्थानिक नागरिकांनी आमच्याकडे येऊन निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही या पेनकर पाडा भागामध्ये अतिशय अलर्ट आणि सतर्कपणे पेट्रोलिंग मी मॅक्झिमम वाढवलेली आहे। या भागातले जे गुन्हेगार आहेत किंवा या भागातील जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही वेळोवेळी चेक करत आहोत आणि त्यांच्या ज्या काही हाईड आउट्स आहेत, त्यांची काही लपण्याची ठिकाणं आहेत, त्या सगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन ते चेक करीत आहोत। मॅक्सिमम या भागामध्ये आम्ही NDPSच्या त्याचप्रमाणे इतर दारू जे प्राशन किंवा दारू पितात त्यांच्याविरुद्धही आम्ही केसेस केलेल्या आहेत आणि या भागात आम्ही शांतता आणि सुव्यवस्था कशी राहील याचा आम्ही सतत प्रयत्न करीत आहोत आणि या भागातील स्थानिक नागरिकांना कोणत्याही प्रकारची घाबरण्याची भीती नाही। आमचे जे काशीमीरा पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मॅक्सिमम इथे नेहमीच आम्ही सतर्क राहणार आहोत आणि त्यांना जी काही पोलिसांची मदत पाहिजे त्याप्रमाणे आम्ही मदत करायला तयार आहोत। काय बोलणार आज पोलीस इथे गस्त करत आहे, काय प्रकरण आहे? पोलिसांची पेट्रोलिंग इथे यासाठी होत आहे आता सध्या, कारण की आपण वारंवार पत्रव्यवहार करत गेलेलो आहोत की इथे चरस घेऊन गांजा घेऊन काही लोक आहेत, त्या लोकांचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि आता चोऱ्याचं प्रमाण पण त्याच्यामुळे, कारण की ते नशेत असतात ते लोक आणि चोऱ्या वाढत चालल्यात, चोऱ्याचं प्रमाण वाढत चाललं आता, त्याच्यामुळे पब्लिक इकडे त्रस्त होऊन शेवटी आमच्याकडे कंप्लेंट घेऊन आलेली आणि आम्हाला ॲक्शन घेणं होतं। तर आम्ही पत्रव्यवहार देऊन पेट्रोलिंग वाढवायचा आपण निर्णय घेतला की पोलिसांनी पेट्रोलिंग इथे वाढवायची की जेणेकरून आपली चोऱ्या कमी होतील। ते तर त्यांचं पेट्रोलिंग कंटिन्यू चालू होतं। पोलिसांचं सहकार्य आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने भेटतं, आधी पण भेटत होतं आणि आता पण भेटतं आहे। पण फक्त आता मध्ये अजून एक केस आली की मुलींची सेफ्टीवरती आलेली गोष्ट, कारण की माझ्याकडे एक मुलगी आली, ती रडत मला सांगत होती की ताई बोलते मी 5 वाजता आंघोळ करत होती आणि कोणीतरी 5 वाजता आमच्या खिडकीतून माझा व्हिडिओ काढला आहे। तर ही इतपत गोष्ट आल्यानंतर आम्ही शांत बसू शकत नाही। मग परत आम्ही एकदा पत्रव्यवहार करून पुन्हा आम्ही पोलीस कंप्लेंट केली की इतपत जर होत असेल तर मुलींची सेफ्टी काय, म्हणजे आम्ही लोकांमध्ये आम्ही राहणारे लोक आहोत, समाजसेवक आहोत, मग आमच्यावरती लोक प्रश्न करतात की आम्ही काही ॲक्शन घेतोय की नाही घेतोय करून। तर मग आम्ही पुन्हा पत्रव्यवहार करून ही गोष्ट आपण पेट्रोलिंग जास्त प्रमाणात वाढवा आणि ही रिक्वेस्ट केली त्यांना आणि त्याच्यामुळे ही पेट्रोलिंग आता होत आहे आणि मला वाटते की ही पेट्रोलिंग वारंवार अशी होत राहिली तर कुठं ना कुठे या गोष्टीला कंट्रोल येईल आणि जे फिरतात ही चोर चवारी जे पोरं फिरतात ह्या लोकांवरती कंट्रोल येईल आणि त्याच्यावरती लवकरच ॲक्शन घेतला जाईल।